तिसरं वाक्य, लक्ष्मी कन्व्हर्ट करीत जा, कन्व्हर्ट करीत जा. थोडे पैसे आले ना, हायवे टच एखादा गुंठा घ्या, 2 BHK घ्या, थोडी जमीन घ्या, ट्रॅक्टर घ्या, JCB घ्या, पण पैसा सांभाळून ठेवू नका. पैसा माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो. काहींच्या खिशात हजारच रुपये राहते, 3 वेळा मोजी तर येळभर हाय आहे. अरे तू खर्चीनच म्हणले हो. तुम्ही काही काही बाया पहा 3 वेळा 30 पिशी उचकिती हाय आहे. तुम्हाला नाही अनुभव, पण दिंडीतल्या वारकऱ्यांना अनुभव येते. त्या बाईच्या पिशीत फक्त बुक्कात राहतो, पण 5 पासून पिशी चाळी त्या काकडा झाला तरी थोबाडा पुढे ती पिशी घेऊन. म्हणजे लक्ष्मी ट्रान्सफर करीत जा, म्हणजे दुप्पट होते. दुप्पट होते. महिला म्हणलं थोडे कोंबड्यांची अंड्यांची पैसे आले ना, कानातलं करायचं, गळ्यातलं करायचं, पायातलं करायचं, थोडी शिळी घ्यायची. मोकळ्याचे पैसे आले ना, नाकातलं करायचं. लक्ष्मी ट्रान्सफर. मग दुसरे आता तुमच्या हातात कारभार आला महाराज. नाही तर 15 वर्षापूर्वी सासरूवासनीला काय इन्कम होतं? काय नव्हतं बिचारीला. हेच कोंबड्यांचे पैसे यायचे, अंड्यांचे पैसे यायचे. काही पूर्वी म्हाताऱ्या बाया शेळ्या पाळायच्या. 2 बकरे झाले ते एकाचे पैसे मला दे, एकाचे तुला, आणि असं करून ते गळ्यातलं करायच्या. 2-3 मणी करायच्या. आता हे तुमच्या हातात सगळा कारभार गेल्यामुळं आम्हाला अंडरपॅन्टी तुम्ही आणते. इतके वाईट दिवस आमचे आले. खरं आहे का खोटं आहे? काय नाही राहिलं आपल्या हातात, काही नाही. आपल्याला शर्ट शिवाय टाकला तर बायको म्हणते तुम्हाला कळत नाही, जाता जाता मी टेलर का जाते. म्हणजे आम्ही का बावळात ठरलोय का काय? मला तर अजून टेलर बिलर 17 वर्षात माहीतच नाही. मग काय करतात ते घरच्यांनाच माहिती. कुठून शिवून आणतात आणि आणून ठेवतात. मी 17 वर्षात महाराज अजून दुकानातच गेलो नाही. कपड्याच्या दुकानात नाही, किराणाच्या दुकानात नाही, काय नाही. काहीच माहित नाही आपल्याला. काय किलो आहे तिकडं झक मारा, आणि ते खरं आहे. त्यांनाही कळू द्या. फक्त हिशोब घ्यायचा आता, बाकी एवढं मोकळं नाही सोडायचं. मोकळं सोडलं मग तर आपल्याला गिऱ्हाईक लागलं. लाडच म्हणायचं, उरले पैसे असंच म्हणायचं, कवाय नाही म्हणायचं. टेन्शनमध्ये म्हणलं बिघडलं ते ताटली फेकून द्यायला. चहा पेता पेतात म्हणायचं काय महागाई वाढली, काल एवढे 10,000 दिले, ते काही उरले बिरले का नाही. असं नाही म्हणायचं पुरले का मग तर मेले तुम्ही. मग काही गोष्टी जजमेंट घेत जायचं महाराज. आपल्याला घरातून लवकर निघायचं असलं ना, आणि बायको कोण जर चहा घ्यायचा असला ना, सहज बोलायचं असं लाडी एकदाच वाक्य बोलायचं. काल आलता तो भावाचा फोन, 3 मिनिटात चहा या ना. जेवायला बसलो आपल्याला वाटतं ना आज चांगली भाजी खावा, सहज फक्त एवढं म्हणायचं, इतक्या भाज्या कशाला केल्या? बजेट या ना शेवटी. ते जजमेंट आहे महाराज. महिला मंडळ पैसा ट्रान्सफर करी जा, विनोद आहे, लक्ष. आणि मग हे मोठमोठे जे शेठ झाले लोक, यांची पहिली टपरी होती, आता 4था मजला आहे. ते आपल्याला नाही जमणार, आपल्याला नाही जमणार. तुम्ही मला 3री पिढी मराठ्याची श्रीमंत दाखवा, बस. एका शेठचं नाव सांगा अख्खा महाराष्ट्रात मराठ्याचं. का यांची 3री पिढी श्रीमंत आहे अशी दाखवा. आपली मंडळी पैसा सांभाळीत नाही. आपल्याला उतलंय. आपल्या दुकानचं उद्घाटन टोले जंग, त्यांचं उद्घाटन टपरीचं म्हणा. हळूहळू पैसे आले, जागा घ्या ना. 1ला मजला, 2रा मजला, 4था मजला, खाली स्टील, वर सिमेंट, फरशी, काही सगळं एका ठिकाणी. पैसे जसेच्या तसे. आपलं तसं नाही. दुकान टोले जंग, उद्घाटन 1.5 महिन्यात बोर्ड, विकणे आहे मोबाईल नंबर. इतर लोकांचे पैसे वाचायचे 100 राहिले ना, 150चं पेट्रोल घालीन, पण 100 काढीन. 3 वेळा येईल दारात, 25च दे, 15 राहू दे, 15 वाटलं तर पुढच्या रविवारी दे, सोडणार नाही. आपलं तसं नाही. आपला म्हणतो देवळा पुढं घोडा लावला ना, पैसे सुटले. आपलं काम सगळं घोड्या होय. एक घोडा देवळा पुढं लावला ना, पैसे सुटले. आणि तो देणार आहे म्हणतो, मी देणार होतो बरं का, पण त्यानं मला घोडा लावले. मग आता काही जरी झालं ना, मी देणार. आणि तो घेणार आहे म्हणतो, आता आहे ना, त्यानं दिले तरी मी. फुकट कर्ज बाजारी झाली का आपली मंडळी? फुगीर. लक्ष्मी ट्रान्सफर करी जा. सोमवारी मरण पवित्र नाही. इथं नीट ऐका, इथं होतो आपण, तुम्ही काय काळजी करायची नाही. एकादशीला मरण पवित्र नाही. मरायच्या 8 देऊन घ्या आणि पुढे चला. आता
आता करंट लावून दिलाय तुम्हाला, फक्त आपल्याला अंतरंगात घुसायचं आहे. मरायचं कधी नीट आहे का, यावं लागतं आणि आल्यावर जावं लागतं. सोमवारी मरणं पवित्र नाही, एकादशीला मरणं पवित्र नाही, माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. आता समजा मी माळकरी पपटावानी बोलतो, मरायच्या टायमाला मोबाईल मागू शकतो, त्याचं काय सांगतात? काही लोक म्हणले दिंडीत मिळाला, असं नाही चालत आहे. काही काही एखाद्या म्हातारीला 3 पोरी असल्या, म्हातारी आजारी पडली, 2 पेरी भेटून गेल्या, एक पोरगी राहिली, तिचा नवरा थोडा भंगार होता, म्हातारी मरायला लागली म्हातारीच्या तोंडात, आणि मरताना तरी बिगर पाण्याचं दूध द्यायचा माणसाला. अरे पाया पडू का काय तुमच्या, मरताना सुद्धा पाणीच टाके तरी दुधात, किती चमचे दूध पिता येते, आणि त्याला सुद्धा पाणी काय पचत नाही का त्याला. आणि शिप सुरू झाली म्हातारीला, लहानी पोरगी आली, म्हातारी पुढं 7-8 बाया बसल्या होत्या, गुडघ्या बशीन पायापाशी, तिनं पिशीच फेकून दिली, एवढी मोठ्यानं इवाळली ती. शेजारच्या बायांना वाटलं म्हातारी गेली, म्हातारीनं गपक्यात डोळे उघडले, आणि तिला डोळे उघडून पाहिलं आणि मेली म्हातारी. ही म्हणली म्हातारीचं माझ्यावर इतकं प्रेम का मायाकडं डोळे भरून पाहिलं, म्हातारी इतकी तू दरिद्री का तो घरात आल्या आल्या म्हातारी घातली, नाही तर म्हातारी 1.5 महिना राहिली असती. काय याचं कोण रडत आहे, ही सगळी भामटेची दुनिया आहे महाराज. फक्त पुरुष मंडळीने उत्तर द्यायचं, लबाड बोलायचं नाही. आपली बायको आपल्यावर प्रेम करते, हे खरं आहे का आपल्याला झालेला भ्रम आहे? आता समोरासमोर होऊ दे, चला. लक्ष्मी यायची वेळ, लबाड बोलायचं नाही. आपली बायको आपल्यावर प्रेम करते, हे खरं आहे का भ्रम आहे? भ्रम आहे. काय असं खरं आलंय? हा सगळं भ्रम आहे. तेच म्हणले भ्रम आहे, आपण तर काहीच म्हणून भ्रम आहे. आणि खरंच भ्रम आहे महाराज. तुम्ही मी सगळे कशात आहे? अहो महिला मंडळ, 14 वर्ष राम वनवासाला गेला, 14 राम तर सीता घेऊन गेला सीता राम. आणि इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. डुकून पाहिलं नाही सीतेनं, डुकून उलटी लांब बांबून भाकर लोटली. घे घे घे, बांबूच काढला तिनं. घे घे घे, भाकरीला ताटलीला भाकर लावायची. खरंय का खोट आहे? राम त्या खोलीत, सीता या खोलीत, आणि खिडकीतून डुकून पाहती. झोपलाय का? झोपलाय. झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगितोय. आणि हा नालायक तिला म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे. अरे बाबा भ्रम आहे हा सगळा, ही सगळी भामटेची लटिका व्यवहार. काही पोरं म्हणतात ती माझी प्रेयसी ना, माझ्यासाठी काही करेल. तू पागल आहे, ती काहीच करीत नाही, फक्त तुझं ATM मोकळं करेल, नाही तर काहीच करेल. प्रेयसी कधी सांगा मला, पोरं आपल्या हॉटेलचं बिल कधी प्रेयसीने दिलं? देणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते, 9 कांड्या खात आहे आईस्क्रीमचं. 9 प्रेयसी ती. पैसे नाही तर त्यानं पेट्रोलला घड्याळ गाण टाकलं आणि पेट्रोल टाकून प्रेयसी घेऊन निघाला फिरायला हायवेला. आणि येडे बाबळे का पाहण्यात बसले, दोघं येडे बाबळ येडी, आणि पोरगी भंगार. आणि ती पोरगी त्याला म्हणायची, तू माझ्या डोळ्यात पाय, तू माझं हृदय फाडून पाय. तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे. तिनं बाबळी तर सोडून दिला. कायची प्रियशील काय, हा सगळा भ्रम आहे. आणि जनता कशी ते सगळी भ्रमात. बाप मेलो बहिणींनी खाते फोडायला भाऊ जेवढे जाम केले तेवढे यमानं केले नसते. जे भाऊ आता हे बसलेत नाही, यातल्या 25 जणी अशा आहेत, आत्ता माया पुढे बसेल का सख्या भावाशी बोलत नाही, अशा 25 जणी इथं. मी नावा सगळं सांगल, आपलं काम वेगळं. फक्त भामट्याचं सोंगाचं वावळे ते भावराय. काय असं भावराय काय? हा, समृद्धी ज्यांच्यातून गेली त्यांना विचारा बहीण कशी काय. यम परवडला बहीण
माणसांच्या नीत्या संपल्यात महाराज. रक्ताचे नाते का असे राहिले? बहीण जर भावाच्या इष्टीत अपेक्षा करायला लागली त्याच्यापेक्षा जगण्यातही काय मजा राहिली महाराज. काय भावाने तुम्हाला कमी केलं? हो हो, थोडं पुढं जायचं आणि परत मागे यायचं. यावं लागेल आणि आल्यावर जावं लागेल. माळकरी सुद्धा नीट मारतात असं नाही. इथं आलतो आपण. आता थोडं पुढं सांगतो. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. अशा मरायला अटी काही चालत नाही. नीट ऐका. एक लिहूनच ठेवा. एक, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. दोन, मरायला शुक्ल पक्ष असावं. तीन, मरायला उत्तरायण असावं. आता उत्तरायण आहे. आता हा 1.5 महिना मरायला चांगला आहे अजून 21 जून पर्यंत. पण आता हे महिन्यात माणसं मरती नाही. माणसांचा तडक आषाढ श्रावण नाहीच, पोळा खाऊ द्यायचा. ऐका, दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तर ऐन असावं आणि 5/4 आटे मरायची. शरीराचं तापमान समान असावं. आणि 5वी आट आहे, 6 आटी आहेत मरायला. आणि 5वी आट आहे, माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. पाया पडून सांगतो तुम्हाला, अन्न पाण्याचा त्याग करू नका. याला जरा खाऊ द्यायचा, याला खात जा, याला घाला. याच्यातलाच जर तळतळला तर बाहेरचं कधी भेटेल तुम्हाला? याला अन्न पाण्याचा त्याग करीत जाऊ नका. खात जा. काही माणसं 3-3 दिवस उपास करतात, पागल येते. याला खात जा, याला अन्न पाणी. आणि 6वी आट सगळ्यात महत्वाची आहे. सगळ्यात महत्वाची 6वी आट आहे. पाया पडतो तुमच्या. मरताना इंद्रिय टवटवीत असावा. याला थोडं जपा. याचं सिजर होऊ नये. महिला म्हणलं याचं सिजर होऊ नये, याची बायपास होऊ नये, याची बायपास होऊ नये, याला एन्जिओप्लास्टी होऊ नये. हे खरं सांग का, शरीर यमाच्या ताब्यात जावा पण डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. काय म्हणते तुम्ही? हे असंही गेलं तरी चालेल कधीतरी, पण याला वाकरवर चालणं, याला कुबड्यांवर चालणं. बसलेल्या माणसांना पाया पडून सांगतो, पारतंत्र्यातलं जगणं इतकं सोपं नाही. नुसता एवढा जरी गेला तर घरातले काय बोलतात अंदाज येत नाही. एवढा जरी गेला तर घरातले किती वाईट बोलतात याचा अंदाज येत नाही. याला जपा. याचे अपघात का होतात? याला 3 कारण आहेत. 1 स्पीड, 2 एक गाडीचं स्पीड, 2 दारू आणि 3 मोबाईल. यामुळे ऍक्सिडेंट वाढले. तुमचं काय मत? एक, पहिली गोष्ट स्पीड, विचारच करीत नाही कोणी. 2, 80% तरुण पोरं दारू पितात. 80%. 100 पोरं एकत्र केले तर 80 पोरं कोणत्याही डॉक्टर चेक करा बेवडेच आहेत. 80 प्युअर बेवडे. वय नाही, भान नाही, उत्पन्न नाही. 17-18 वर्षाचं तोंड गे, 17ची त्याला पल्सर आहे, 10चा त्याच्या मोबाईल आहे, 10व्या पुढे गाडी लावायची, 90 मारायची, मोटरसायकलवर चालला, कुत्र्याला लाथ हाणायची, पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढायचा, माळ करायला पाहिलं का खकर राहायचं. अवलादी माझाटून गेल्या. तुमचं काय मत आहे? आणि त्यांना सगळा आशीर्वाद यांचा. हिनं पोराला बोलायचंच नाही. पोरग दारू पेला आणि बाप हाणायला गेला, ताईनं म्हणायचं कुठं लई येत आपल्याला, आणि तो कुठं कायम पेतोय. त्याचा परिणाम आहे का जरा 1 मिनिटात? परिणाम जरा बारीक आहे का? तुम्ही आणि मी पोलांना लवकर सोडल्यामुळं 16चा पोरगा बलात्कार करतो म्हणजे काय, 17चा पोरगा खून करतो म्हणजे काय, आणि 18ची 4-5 पोरं एकत्र येऊन दरोडा टाकतात. याचं कारण काय? आम्ही विचारच करायचा नाही. विचारत नाही. 16चा मुलगा बलात्कार करतो म्हणजे काय? 1:30 वाजता पोलिसांना जर मोटरसायकल चेक केली तर पोराच्या मोटरसायकलमध्ये तुम्हाला काय सापडतं रे? काय सापडतं? मोटरसायकलच्या डिकेमध्ये गावठी कट्टा, मोटरसायकलच्या डिकेमध्ये सुरी, मिरची पावडर, नायलॉनची दोरी, कटवणी सापडतंय का नाही? बोलाय. आज पिढी संपेलेत का जागे होय? संपेले. अजून 1 महिन्याने ऍडमिशन सुरू होतील. सांगा मला, तुमच्या 12वीच्या पोरांना परीक्षा देईल नाही तर तुम्ही त्याला कोणत्या आधारावर मेडिकलला घालणार? तुमच्याकडे काय बॉटनी आहे? काय बॉटनी काय आहे तुमच्याकडे? कॅलिस काय आहे? करोला काय आहे? अँड्रोशियम काय आहे? गायनेशियम काय आहे? एनर्जी काय आहे? लॉ काय आहे? काय उद्या तुम्हाला मुलगी इंजिनिअरला घालायची, काय तुमच्याकडे न्यूटनचे नियम आहेत का? काय आहे? एनर्जी लॉ आहे का? ट्रान्सफॉर्मर एनर्जी आहे का? काय आहे तुमच्याकडे? एनर्जी काय? तुमच्या पोराकडे टॅलेंटशी सध्या कवडीची टॅलेंटशी नाही. काय मत आहे तुमच्याकडे?
मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, काहीच नाही, फक्त भाकरी घालून पोचलेत आपण. काय मत आहे तुमचं? मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, फक्त आपण ही पोरं पोचलेत, खर्च केलं, फी भरल्यात, शाळेत गेल्यात, पोरं बुद्धीनं शून्य आहेत. तुमचं काय मत आहे? तुम्हाला मेडिकल इंजिनिअरिंगला पोलका घालायचं, काय तुमच्याकडं? काय? व्हॉट इज द रूल? काय? व्हॉट इज द एनर्जी? व्हॉट आर द टाइप्स ऑफ एनर्जी? व्हॉट इज द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी? काय आहे तुमच्याकडे? शून्य पोर आहेत. काय मध्ये? शून्य. मुलगी मेडिकलला घालायची, काय बोट नाही तिच्याकडे? थॅलो फाईट आहे का, बरं फाईट आहे का, टेल्लो फाईट आहे का, एनर्जी आहे काय? काहीच नाही. 12वीच्या 3 पिढ्या बॅचेस आणि 10वीच्या 3 बॅचेस फेल. म्हणजे 3 पिढ्या. एक शब्द सुद्धा कोणी बोलायचं नाही, एक शब्द सुद्धा कोणी बोललं नाही. बोललं तिसरीला कोण आहे तुमच्यात? उभा राहा, बस खाली. हा डायरेक्ट 4थीला गेला. आता हा कवाच शाळेत जायला नाही, आणि हा आता डायरेक्ट 4थीला. नाही, ब नाही, आणि हा डॉक्टर होणार. माणसं उभ्यानं मारणार. हा विनोद नाही आहे महाराज, हा विनोद. फक्त महिला मंडळ मला एक उत्तर द्या, लक्ष्मी यायची वेळ आहे. हे पोरं 3 वर्ष झाले घरी आहेत. 3 वर्ष नाही, 3 पुरे 3. आता 4थं लागल. फक्त कोणत्या बाईनं मुलाला पसायदान शिकवलं? तिने फक्त बोटवर करायचं बस. तुझा भव्य नागरी सत्कार करतो मी त्याचा. जाऊ दे, आजचं पाकिट तुला देतो, कर तू सत्कार. अरे 3 वर्षामध्ये तुम्ही मुलाला पसायदान शिकले नाही, आणि तुम्ही माईकवर सांगा ते जिजाबाईनं शिवाजी घडवला. लोकांनी अजून विचार केला नाही, आणि बसलेली सगळी माणसं भ्रमात आहेत. कामची मुलं वरच्या वर्गात गेलीत. ही वर्तमान काळातली गोष्ट आहे. भविष्य काय? भविष्यांचा प्रकाशात आहे का अंधारात आहे? अंधारा. आणि हा विचार सुशिक्षितांनी सुद्धा केला नाही, केलाच नाही. 9 लाख पोर होते 10वीला, 9 लाख. एक पालक सुद्धा म्हणला नाही का परीक्षा कडक घ्यावा. व्हायचं ते म्हणला कोणी? 17 लाख शिक्षक आहे आपल्याकडे, 17 लाख. एकही पठ्ठ्या 60,000च्या खाली नाही. पण एक शिक्षक सुद्धा म्हणला नाही ऑनलाईन शिक्षण चांगलं नाही. आणि ते आता मला सुशिक्षित लोक उत्तर सगळे शिक्षक बिक्षक पुढारी फाडारी, तुम्ही हिंदी ऑनलाईन शिकू शकता, इंग्रजी ऑनलाईन शिकू शकता, इतिहास ऑनलाईन शिकू शकता, मराठी ऑनलाईन शिकू शकता. तुम्ही मला आलेख प्रकरण ऑनलाईन कसं शिकवणार? बोला बोला. एक्स काय, वाय काय, एक्सची बाजू काय, वायची बाजू काय, छिद्रे काय? बोला. पायथागोरसचं प्रमेय कशी शिकवणार? आर्किमिडीचं तत्व कसं शिकवणार? साईन कसं शिकवणार? कॉस कसं शिकवणार? टॅन कसं शिकवणार? बोला. तुम्हाला पोरगा इंजिनिअरिंग घालायचा आहे, बेसिक काय आहे तुमच्याकडे? ऑनलाईन तुम्ही आलेख प्रकरण शिकवणार कसं? ऑनलाईन तुम्ही घातांक प्रकरण शिकवणार कसं? एक्स वाय बरोबर 0, एक्स अधिक वाय बरोबर 0, ही दोन्ही आलेखाची समीकरणं तुम्हाला 4 कोपऱ्यातला बसवायची आहेत. 103 आहे, 105 आहे, हे तुम्ही एक्स वायला बसवणार कसं? कसं बसवणार? सांगा पूर्वी मला. काय एनर्जीचे नियम कसे शिकवणार? तुम्ही ऑनलाईन शिकवणार कसे न्यूटनचे नियम? ॲक्शन अँड रिॲक्शन्स आर इक्वल बाय द डायरेक्शन एक अपोजिट, इट इज कॉल्ड न्यूटन्स 3rd लॉ ऑफ मोशन. कसं शिकवणार? तुम्ही पिढ्या संपून टाकल्या महाराज. तुमचं काय मत आहे? फक्त खरं कोणी बोलायचं नाही. इंदुरीकर सारखं खरं बोलत तर त्याच्या क्लिपा टाकून ठोकायचं. आता लगेच एखाद्यानं म्हणायचं इंदुरीकरांनी शिक्षकाच्या भावना दुखावल्या, त्यांच्यावर योग्य कारवाई. यास आहे पिढी संपली, त्याचं काय नाही. अरे मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो कीर्तनात मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको करता बायको मिळणार नाही. बायको झाले ते वाचले, राहिले त्यांनी नाद करायचा नाही. त्याने असंच झोपायच्या खोलीत कोणचा तरी फोटो छापायचा स्टेटसला, बायको नाही, बस बायको नाही. रेंज गेली काहींची, रेंज काहींचा डिस्प्लेच गेला, चित्रच दिसना. खरंय का खोटे बोला?
35चे झालेत. नाही नाही 35चे नाही नाही. लग्न जमवणाऱ्या दलालांनी स्लॅब टाकलेत 50,000 50,000 एका लग्नात. 1,00,000. सोमवारी लग्न झालं, मंगळवारी खंडोबा झाला, बुधवारी नवरीची गेली, आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाहता का मॅ संपली माणसं. आणि हे मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो. असा काळ येईल, माझं 10 वर्षापूर्वीचं वाक्य आहे, असा काळ येईल का माणसं माणसात राहणार नाही. आला काळ, आला. 1.5 वर्षापूर्वी महिला मंडळ आपण असा काळ पाहिला का एका गावानं मार्च, एप्रिल आणि मे 3 महिन्यामध्ये 50 अंत्यविधी पाहिले. 50 नाही पाहिले. बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही, बहिणीच्या अंत्यविधीला भाऊ नाही, आणि बायकोच्या अंत्यविधीला नवरा नाही. 40% प्रेत वढीत नेलेत, वढीत. आणि 40% प्रेत कधी पेटवले कळालं सुद्धा नाही. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो. का कोरोना झालेल्या माणसाला लोकांनी इतकी वाईट वागणूक दिली महाराज. लोक फक्त माईकवर धर्माच्या भाषा आणतात आणि सगळी माणसं धर्माच्या आधारावर जनता नादी लावतात. धर्म सोडून कोणी बोलत नाही. फक्त धर्म धरायचा आणि सत्ता लाभ प्रॉफिट तुमचा करायचा आणि भांडवल धर्माचं करायचं आणि धर्माचं भांडवल करायचं. म्हणजे भाषण करणाऱ्यांनी जसं शेतकऱ्याचं भांडवल केलंय, फक्त 2-3 मुद्दे शेतकऱ्यासाठी बोलायचे भाषणात. पाणी प्रश्न गंभीर आहे, विजेचा प्रश्न गंभीर आहे, प्रामुख्याने आपल्याला शेतकऱ्याचा विचार करायचा आहे, असं फक्त 2-4 वेळा म्हणायचं, करायचं काहीच नाही. हा, आज धर्म संपवला लोकांनी. हो, संपला धर्म. पुढे आपण पुढे जरा विचार करा ना. आपण संपलेली माणसं आहेत, संपून गेलेली माणसं काहीच करू शकत नाही. काय कोरोनामध्ये त्याला पीठ महिला मंडळ त्याच्या गाईचं दूध लोकांनी डेअरीला घेतलं नाही. कोरोना गाईला झालं, कोरोना दुधाला झालं. अरे त्याच्या घराभोवती काट्या टाकल्या रे, काट्या. त्याला पीठ दिलं नाही, पीठ 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 गिरणीतून, किराणा नाही. त्याच्या वट्यावरून कोणी जायचं नाही, त्याच्याशी कोणी बोलायचं. 25% कोरोनाचे पेशंट फक्त पश्चातापाने मेले का मी काय पाप केलाय. महिला म्हणलं 13वे घातले, 13 ताटं मांडले बिचाऱ्या माणसांनी, महिलांनी स्वयंपाक करून. रक्ताचे सुद्धा 13व्याला जेवले नाहीत. रक्ताचे. बापाच्या 13व्याला पोरगा जेवला नाही आणि आईच्या 13व्याला मुलगी जेवली नाही. काय प्रसंग आहे. हो, फक्त कपडे घालायचे, माईक हातात आला का धर्माच्या टापा आणायच्या, लोक नाही लावायचे. आता जो शिक्षक बापाच्या 13व्याला जेवला नाही तो शाळा उघडल्यावर पोराला धर्म काय शिकील. जी बाई सासऱ्याच्या 10व्याला जेवली नाही ती बचत गटात भाषण करून महिला संघटन काय करील. तू सासऱ्याच्या अंत्यविधीला गेली नाही कोरोना झाला म्हणून, तहसीलदाराने फोन केला पहाटे 4ला, तुमचे वडील गेले. अहो, कोरोना झालेल्या माणसाला लोकांनी हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडलं ना मला, परत आणायला नाही गेले. मला गेले नाही. आणि त्या गेट मधून चपात्या दिल्या, त्या बी 1-2 दिवस दिल्या, नंतर दिल्या. काय त्या माणसांचे हाल केलेत महाराज लोकांनी. हा, आणि तहसीलदारांनी फोन केला, तुमचे वडील गेले. पोरानं काय सांगावं तहसीलदाराला, साहेब आता मी येऊन काय करू शकतो. मी निघालोय असतो आता लगेच, पण वातावरण असं आहे, तुमच्या पद्धतीने तुम्ही काय वाटत असेल. हे जर त्या बापानं ऐकलं तर 500 एकर जमीन कमावली बापानं, 3 पोर आहे त्याला, म्हातारा मिळाला,